बाली बसमधून उतरली आणि तिच्या मुलाला अर्णवला कडेवर घेऊन खाली मानेने एका हातात बॅग घेऊन तिच्या घराकडे चालू लागली. रस्त्याने जाताना जो कोणी दिसेल तो तिच्याकडे सहानुभूतीने पाहत होता. तिची अवस्था पाहून स्पष्टपणे कळत होतं की दरवेळेप्रमाणे यावेळी सुद्धा तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण केली आहे. तिची जुनाट साडी होती, सामानाची लहानशी बॅग, अंगभर लपेटून घेतलेल्या साडीचा पदर आणि कडेवर 3 वर्षाचा मुलगा. रस्त्याने भेटल्यावर कुणी उगाच प्रश्न विचारू नयेत म्हणून मुद्दाम नजर चोरून चालत होती. चालता चालता एकदाची घरी पोचली. तिला बाहेरून येताना पाहूनच तिच्या वहिनीने एकूणच परिस्थितीचा अंदाज लावला. ती येताच तिचे थंडपणे स्वागत झाले, कारण ती आता इथे हवीहवीशी राहिलेली नव्हती. राहणार तरी कशी? दर 2-4 महिन्यातून एकदा माहेरी यायची, तेही तिच्या सासरून कंटाळून. नवऱ्याच्या माराला आणि सासूच्या त्रासाला ती खूप कंटाळली होती. घरी तिच्या बाबांना तिच्याबद्दल खूप सहानुभूती होती, पण आईला मात्र लोक काय म्हणतील याचे टेन्शन होते. म्हणूनच तिची आई तिच्या सासूची माफी मागून रुपालीला पुन्हा सासरी पाठवून द्यायची. तिचा नवरा स्वभावाने खूपच तापट होता. दिवसभर बाहेर नोकरी करून आल्यावर जेव्हा सासू हिच्याबद्दल काही बाई त्याला सांगायची, तेव्हा गोष्ट किती लहान असली तरीही हा रुपालीला खूप मारायचा. त्यातच भर म्हणजे तिची नणंदसुद्धा जवळच राहायची. राहिलेली कसर ती भावाच्या आईचे कान भरून पूर्ण करायची. तिला वाटले होते मूल झाल्यावर तरी परिस्थिती बदलेल, पण त्यानंतर परिस्थिती आणखीनच वाईट झाली. सासूबाई नेहमीच हिच्या मुलाला हिच्यापासून जास्तीत जास्त दूर कसे ठेवता येईल याचा प्रयत्न करायची, पण तरीही मुलगा आईसाठी खूप रडायचा. म्हणून मग नाईलाजाने त्याला तिच्याकडे द्यायची. मुलगा 6 महिन्यांचा झाल्यावर रुपालीने पुन्हा कामावर जायला सुरुवात केली होती. तसे पाहता तिला मुलाला सोडून कामावर जायची अजिबात इच्छा नव्हती, पण सासूसमोर काहीच बोलू शकत नव्हती. आधीच घरी सासूबाई चहापत्ती आणि साखर यांसारख्या साध्या गोष्टीसुद्धा कुलपात ठेवायची. घरातील शिळे अन्न वाया जाऊ नये म्हणून हिला आधी तेच खायला लावायची. घरी नवऱ्याचा हिचा पगार सगळाच्या सगळा सासूबाईंना द्यावा लागत असे, म्हणून स्वतःसाठी 1 रुपया सुद्धा खर्च करता येत नाही. सासूबाईंना एखाद्या गोष्टीसाठी पैसे मागितले तर पुन्हा तिच्या नवऱ्याचे तिच्या विरोधात कान भरायच्या आणि मग पुन्हा त्याचा मार खायला लागायचा. आता तिला कळून चुकले होते की नवऱ्याला सांगून काही उपयोग होणार नाही. आता तर सासूबाईंनी हद्दच पार केली होती. त्या तिच्या मुलासमोरच नंदेच्या मुलाला चांगलं चांगलं खायला द्यायच्या आणि जेव्हा हिचा मुलगा हट्ट करेल तेव्हा त्याला मारायच्या. अर्णव आता 3 वर्षांचा झाला होता. आता तो खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी हट्ट करायचा, पण सासूबाई मात्र त्याला घरी केलेले साधे जेवण भरवायच्या आणि स्वतःच्या मुलीच्या मुलाला मात्र गोडधोड करून खाऊ घालायच्या. रुपालीने 1-2दा बघितले. तिला वाटले आज ना उद्या सासूबाई आपल्या मुलाचा सुद्धा लाड करतीलच, पण मात्र सासूबाईंनी त्याचा लाड केला ना कधी त्याला आपुलकीने काही भरवले. आता मात्र रुपालीच्या संयमाचा बांध सुटत चालला होता. ती कामावर असताना तिचं मन मात्र सतत आपल्या बाळाच्या विचारात असायचं. त्याने काही खाल्लं असेल का? सासूबाईंनी त्याला मारलं तर नसेल? याच गोष्टीचा ती सतत विचार करायची. शेवटी सगळी हिंमत एकवटून तिने तिच्या नवऱ्याला सांगितले की सार्थक अजून थोडा मोठा होईपर्यंत मी कामाला जाणार नाही म्हणून. आणि याच गोष्टीवर तिच्या नवऱ्याने तिला मारले होते आणि म्हणूनच ती पुन्हा एकदा माहेरी निघून आली होती. तिला पाहून तिची आई म्हणाली, "काय ग, आता काय झालं आणखी? अजून किती दिवस हेच चालणार आहे तुझं? मला वाटलं होतं की मुलगा झाल्यावर सगळं सुरळीत होईल म्हणून, पण इथे तर सगळे पहिल्यासारखंच आहे. दर 2-3 महिन्यात तुझी चक्कर घरी असतेच. तुझ्या वयाच्या लग्न झालेल्या मुली स्वतःच्या घरी चांगलेच स्थायिक झाल्यात आणि तुझं तेच रडगाणे सुरू आहे." आईचे हे बोलणे रुपालीला अपेक्षितच होते. ती तिच्या आईला म्हणाली, "काळजी नको करू आई, तुला अजून जास्त दिवस त्रास नाही होणार माझा." रुपाली म्हणाली. रुपालीचे हे बोलणे ऐकून आईला नवल वाटले. रुपालीच्या बोलण्यात आलेला निर्धार जाणवत होता. रुपालीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी आईने तिला विचारले, "म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? तुझ्या मनात काय चाललंय?" "मी ना माहेरी राहणार ना सासरी. मी एक वर्किंग वुमन्स हॉस्टेलमध्ये राहणार आहे. मी सगळी माहिती काढली आहे त्याबद्दल.
तिथे निराधार महिलांना रोजगार मिळवून देतात आणि राहायला जागा सुद्धा. मी लवकरच निघून जाईन. काय बोलत आहेस तू? हॉस्टेलमध्ये राहायला जाणार आहे मुलाला घेऊन? तुला तुझ्या हक्काचा सासर असताना तुझ्या सासरची काय म्हणतील आणि आम्ही लोकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे? आई मोठ्याने म्हणाली. आईचा आवाज ऐकून आता घरातील सगळेजण तिथे आले. तिचा दादा, वहिनी आणि आत्तापर्यंत बाहेरच्या ओट्यावर या मायालेकींचा संवाद ऐकणारे रुपालीचे वडील सुद्धा तिथे आले आणि तिच्या आईला म्हणाले, अगं आपली मुलगी तिचा माहेर आणि सासर दोन्ही असताना निराधार महिलांसाठी असणाऱ्या हॉस्टेलमध्ये राहायला जायचं म्हणते आणि तिला आधार देण्याऐवजी तू लोक काय म्हणते याचा विचार करत आहेस. आणि कसल्या हक्काचं सासर म्हणते? जेव्हा तिचं माहेर तिला आधार देऊ शकत नाही तिथे सासर काय हक्काचे होईल? अहो पण आईला मध्येच थांबवत बाबा म्हणाले, बस कर आता. आजवर मी तुला कितीदा म्हटलं की आपण आपल्या मुलीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहायचे, पण तू माझं काही ऐकून घेतलं नाही. कितीतरी तिला सहन करावं लागलं आहे, पण आपण मात्र तिच्या मागे खंबीरपणे उभेच राहिलो नाही, तिचा त्रास समजून घेतला नाही आणि म्हणूनच आई वडील असताना सुद्धा लोकांच्या सारखी जगायचं म्हणते. आता तरी लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या मुलीच्या मनाला काय वाटेल याचा विचार कर. तिच्या बाबांचे बोलणे ऐकून तिचा भाऊ म्हणाला, हो आई, बाबा बरोबर बोलत आहेत. आपण आजपर्यंत कधीच रुपालीच्या मनाचा विचार केला नाही. तिच्या सासरची तिच्याशी कसे वागतात हे आपण स्वतः पाहिले आहे. आपल्याकडे कशाचीच कमी नाही. ताई नेहमीसाठी इथेच राहिली तरी सुद्धा आपल्याला भारी होणार नाही. मग असं असताना सुद्धा लेक सासरी शोभून दिसते असे म्हणून आपण तिला पुन्हा पुन्हा तिच्या मनाविरुद्ध तिथे पाठवणे गरजेचे आहे का? ताई इथेच राहिली तर असा काय फरक पडणार आहे? नवऱ्याचे बोलणे ऐकून तिच्या वहिनीला सुद्धा त्यांचे म्हणणे पटले. खरं तर आपल्या नवऱ्याचे इतके चांगले विचार आहेत याचा तिला अभिमानच वाटला. ती सासूबाईंना म्हणाली, मला पण बाबांचं आणि यांचं म्हणणं पटले आहे. आपण रुपाली ताईंना समजून घ्यायला हवे. सगळ्यांचे बोलणे ऐकून रुपालीला भरून आले. आज पहिल्यांदा तिला तिच्या माहेरच्यांची भक्कम साथ मिळत होती. तिच्या आईला सुद्धा आपली चूक कळून आली. 2 वर्षाच्या अर्णवकडे पाहून तिच्या आईलाही भरून आले. रुपाली घरी आली की शेजारच्या बायका तिच्या आईला टोचून बोलायच्या, म्हणून तिच्या आईला नेहमीच तिला सासरी परत पाठवायची घाई व्हायची. त्यांना वाटायची की आज ना उद्या परिस्थिती बदलेल, पण परिस्थिती काही बदलायची नाही. पण लेकीवर इतके वाईट दिवस आले की ती हॉस्टेलवर राहायच्या गोष्टी करते याचे त्यांना मनोमन वाईट वाटलं. त्यांनी रुपालीला प्रेमाने जवळ घेतलं आणि तिला सांगितलं, आम्ही सगळेच तुझ्यासोबत आहोत आणि तुझा कुठलाही निर्णय आम्हाला मान्य असेल. म्हणून त्यानंतर बरेच दिवस झाले तरी यावेळी रुपाली घरी परत आली नाही. म्हणून रुपालीचा नवरा स्वतःच काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी तिच्या माहेरी आला. त्याला वाटलं नेहमीप्रमाणे तिच्या माहेरची तिला दोष देऊन आपली माफी मागतील आणि तिला आपल्यासोबत घरी पाठवून देतील. पण यावेळी मात्र तिच्या माहेरच्यांनी तिला परत पाठवायला साफ नकार दिला आणि निक्षून सांगितले की जोपर्यंत तुम्ही तुमची वागणूक सुधारत नाही तोपर्यंत रुपाली घरी परत येणार नाही. रुपालीच्या माहेरच्या लोकांचा निर्धार पाहून रुपालीच्या नवऱ्याला कळून चुकले होते की रुपालीच्या घरचे नेहमीप्रमाणे इतके सहजपणे तिला घरी पाठवणार नाहीत. म्हणून तो तिला सोबत न घेता एकटाच परतला. त्यानंतर सुद्धा बऱ्याच दिवसापर्यंत रुपाली घरी आली नाही. तेव्हा त्याला आपली चूक कळली. रुपालीच्या घरचे तिला आधार देत नाहीत म्हटल्यावर आपण तिला कधीच महत्त्व दिले नाही किंवा कधीच चांगले वागवले नाही याची त्याला जाणीव झाली. म्हणून त्याने ठरवले की यावेळी आपण स्वतः तिची आणि तिच्या माहेरच्यांची माफी मागावी. तिला आणि अर्णवला पुन्हा घरी घेऊन यायचे, कारण इतक्या वर्षात त्याला रुपालीचा सांगुलपणा चांगलाच कळून चुकला होता. मात्र या गोष्टीला त्याच्या आईने तीव्र विरोध केला. तेव्हा त्याने त्याच्या आईला निक्षून सांगितले की आजवर तिचं ऐकून त्याने रुपालीवर खूप अत्याचार केलाय, पण यापुढे त्याच्या संसारात मिठाचा खडा टाकू नकोस म्हणून. मुलगा आपलं आता यापुढे डोळे झाकून ऐकणार नाही याची आईला जाणीव झाली. मग रुपालीचा नवरा तिच्या माहेरी गेला आणि रुपालीसहित सगळ्यांची माफी मागितली व आपण यानंतर कधी चुकीचे वागणार नाही अशी हमी दिली. मग रुपालीने सुद्धा त्याला एक शेवटची संधी देण्याची ठरवले आणि तिला थोडा तरी त्रास झाला तर ती सरळ माहेरी निघून येईल या अटीवर तिच्या माहेरच्या लोकांनी तिला सासरी पाठवले. त्यानंतर कधीच रुपालीला तिच्या सासरच्यांनी त्रास दिला नाही. ती खऱ्या अर्थाने गृहलक्ष्मी झाली. तिचा संसार सुखाचा झाला. आधी जेव्हा तिला तिच्या माहेरच्यांनी साथ दिली नाही तेव्हा तिला तिच्या सासरी कुठलाही मान नव्हता, पण जेव्हा तिच्या माहेरच्या लोकांनी तिला भक्कम पाठिंबा दिला तेव्हा तिला तिच्या सासरी मानही भेटला आणि सन्मानही.
एका मुलीसाठी तिच्या आई-वडिलांची साथ खूप महत्त्वाची असते. त्यांच्या पाठिंब्याच्या बळावरच ती कुठल्याही समस्येला परतावून लावू शकते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.